तुम्ही शेतामध्ये ट्रायकोड्रामा आणि मायक्रोक्रॉन बायोकॉन आणि मेटारायझम तुम्ही फवारणी तुम्ही घेतली होती, तर तुम्हाला ती काय काय साईड इफेक्ट मिळेल शेतामध्ये? काय साहेब गुलाबराव बाजीराव खंडागळे. बरं. साहेबाची मलाची मेहनत समजा मार्गदर्शन खूप मला मार्ग कशा पद्धतीनं तुम्ही याला सोडलं शेतामध्ये? मी एका ड्रम मध्ये 100 लिटर पाणी घेतलं आणि याची ड्रिप मधून फवारणी ड्रीप न सोडून दिलं. सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसानंतर त्याची जखम मिळेल तुम्हाला? 8 दिवस रिझल्ट कशी समज तुम्हाला आले म्हणून ते? म्हणजे जी आजार पहिली क्वालिटी जी होती ना खराब झालेली होती, ती आता सुधारली. बरं, ते लगेच गळवणी केली आणि तिथे नवीन कोंब फुटले का? फुटवे निघले ना. बरं, फुटवे निघले म्हणजे आद्रकीला समजा एक नवीन जीवदान तुम्हाला मिळालं. तर गुलाबराव खंडागळ्याकडं समजा हे औषध विकायला मिळतं समजा. तर साहेब तुमच्या मार्गदर्शनामुळं या शेतकऱ्याची आद्रक वाचली. किती अद्रक होती? 30 पुढे. तर या मार्गदर्शनामुळं साहेबाच्या आणि शेतकऱ्याला जे मार्गदर्शन मिळतं त्याच्याबद्दल साहेबांचे आभार व्यक्त करतो की जेणेकरून असेच ते शेतकऱ्याला पुन्हा म्हणजे मार्गदर्शन करत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. एक कवी लेखक म्हणून कवी लेखक तुम्हाला आणि ज्ञानोबा तुम्हाला म्हणजे बाजूचे जे दुकानामध्ये बुरशीनाशक तुम्ही घेता आणता त्या बुरशीनाशक मध्ये ह्या जैविक बुरशीनाशक जे MGM KVK ज्याला म्हणा महात्मा गांधी मिशन गांधीली यांच्याकडून हे औषध माझ्याकडे आणले आणि तुम्ही नेले. ते दोन्ही मधला काही फरक दोन्हीमध्ये बाजारचे आणि कृषी केंद्र क्वालिटी आहे. क्वालिटी आहे आणि सायन्स कृषी विज्ञान तंत्रज्ञान जे तुमचं आहे विद्यापीठाचं, तर ते कसं एक हमीचं एक आश्वासन आहे, म्हणजे स्टॅम्प आहे. विचारायची गरज नाही. कुठल्या कंपनीचे घेऊ किंवा कुठल्या याचं मार्गदर्शन घेऊ, तर हे पक्क हमीच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गरज नाही कुठं काही. आताच आपण जे बाजूचे लाभार्थी येसगाव, बाजार सांगवी, राणेफळ अशा भागातले लाभार्थी कृषी विज्ञान केंद्र गांधीली आणि संभाजीनगर येथील या कृषी विज्ञान केंद्राची औषधं डायरेक्ट आल्यामुळे माझ्याकडे आणि मी ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्याकडे पोहोच केली आणि त्याचा शेतकऱ्याला आत्ताच अनुभव सांगितला. जगन्नाथ जाधव आणि ज्ञानेश्वर खंडागळे यांनी ही औषधं त्यांच्या अद्रकला सोडले आणि खूप मोठ्या प्रमाणात फरक बसला. जानेफळीतील संजय खंडागळे आणि कांता नारायण खंडागळे येसगाव अशा पद्धतीने रमेश जाधव आमचे येसगावचे असा माझ्याकडे असं तिकडे फिरा अशा माझ्याकडे तरुण शेतकरी मंडळी आहे आणि यांना एक कळलेलं आहे की बा आज हे जैविक औषधं एकदम भारीचे आहे आणि कमी पैशात आपल्याला जागेवर मिळतात. संभाजीनगरला जाण्याचं काम नाही. हे सिद्ध इथं आज झालेलं आहे. आज एक 5-6 शेतकरी माझ्याकडे अनुभवासाठी आलेले आणि त्यांनी आपला अनुभव आत्ताच सांगितला. तुम्ही जैविक औषधाबद्दल खुश, तुम्ही जैविक खुश आणि ट्रायकोडर्मा असेल, मेटारायझिम असेल, बायोकॉन असेल, मेटारायझिम असेल आणि मल्टीस्ट्रीम लेखानी बिहेरिया अशा सगळ्या जैविक औषधांची त्यांनी आपल्या MGM कृषी विज्ञान केंद्र यांचे आभार व्यक्त केले. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. झालं.